काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका मोकळ्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटले। दरम्यान अहिल्यानगर शहरात देखील एका नामांकित महाविद्यालयात हीच पुनरावृत्ती घडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता तरी प्रशासन जागे होऊन यावर कारवाई करते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अहिल्यानगर शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या वाहनतळावर तसेच खेळाच्या मैदानावर चक्क दारूच्या बाटल्या, कॉन्डमचे पाकिटे तसेच नशेसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले आहे। या महाविद्यालयाच्या वाहनतळावर व खेळाच्या मैदानावर अशा प्रकारे रोजच दारूच्या बाटल्या पाहायला मिळत असून महाविद्यालय प्रशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याने महाविद्यालय प्रशासन याकडे जाणून-बुजून कानाटोळा करत असल्याचे संशय आता येऊ लागला आहे। या महाविद्यालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था असताना देखील जर दारूच्या बाटल्या व गैरकृतीचे साधने मिळून येत असतील तर या महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे।